तर मंडळी आमची खीर झाली आहे पूर्ण रेडी। तुम्ही फर्स्ट ब्लॉग मध्ये खीरीची रेसिपी बघितली जी मावशीने बनवून दिली आहे। बट ती खीर आम्ही कशासाठी बनवलं, माझ्या घरी काय मंगल कार्य आहे ते मी तुम्हाला सांगते। ओके, सो ज्या प्लॉटमध्ये आम्ही राहतो आता जस्ट आता आमचं स्वतःचा आहे। बट तथागताच्या आणि बाबासाहेबांच्या कृपेने आमची फ्लॅट घ्यायची इच्छा पूर्ण झाली। सो त्या निमित्ताने आम्ही आज ठेवला आहे गृहप्रवेश। तर त्यासाठी हा सर्व गाड घातला आहे आणि पाहुणीवरती जमलेला आहे। सो आता आपण बघूया तर आपण बघूया आता आमचा सेकंड फ्लॅट। ओके, चला जाऊया बघायला। तर मंडळी बघा, हे आहे माझी मावशी कारण गृहप्रवेशाचा कार्यक्रम आहे। सो हळूहळू पाहुणे येत आहेत, वरती यांचे हसबंड थांबलेले आहेत आणि हे आमच्या शेजारी सो चला मग बघूया वरचा फ्लॅट। सगळं तुमच्यावर डिपेंड आहे। तो बघा इंग्रज साहेब किती खुश आहेत बघा, एकदम हॅपी। नवीन फ्लॅटचं वास्तुशांती आहे तर त्याच्यामुळे इंग्रज साहेब खूप खुश आहेत। चला आता वरतीच घ्या। आम्ही घेतला आहे फर्स्ट फ्लोअरला ब्लॉक। सो चला फर्स्ट फ्लोअर। सो हे आहे आमचं घर। हे आलेले आहेत, हळूहळू पाहुणे येत आहेत। ज्यांच्यामुळे आम्हाला हे भाग्य लाभलं हे आहेत आमचे जन्मदाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत, आणि ज्यांच्या हस्ते कार्यक्रम पार पडणार आहे गृहशांतीचा हे आहेत वाकोडे सर। सर बघा इकडे। ओके, हळूहळू यायला सुरुवात झालेली आहेत पाहुणे। चला तुम्हाला तोपर्यंत घर दाखवते आमचं। सो बाहेरून बघा किती छान व्ह्यू दिसतो। सो बेडरूम आहे। सो अचानक कुठली गोष्ट घडत नाही, खूप वर्षापासून प्लॅनिंग सुरू होतं आमचं की स्वतःचा दुसरा अजून एक फ्लॅट घ्यायचा आहे। बट तो कसा घेतला, काय घेतला हे सगळं तुम्हाला मी सांगणार आहे, बट पुढच्या ब्लॉगमध्ये, या ब्लॉगमध्ये नाही, कारण हा वास्तुशांतीचा ब्लॉग आहे। सो बघा कप दे तर बघा मावशी काय घेणार थंड घेऊन आला पाहुण्यांसाठी। सो आता त्यांना थंड सर्व करतो। सो आम्ही घरी स्वयंपाक बनवला नाही, आम्ही दिली होती ऑर्डर। सो आमच्या स्वयंपाकाची ऑर्डर आलेली आहे, काय काय आहे ते बघूया। ही भाजी आहे, बट कसली आहे माहिती नाही। राईस, ओके, एक मिक्स व्हेज आहे, डाळ तडका आहे, ओके, हे आहे पनीर, गुलाबजामुन, सॅलेड, ह्या प्लेट्स आहेत, पापड, ओके, आणि याच्यामध्ये आहे पुरी। सो हे टोटली आम्ही जेवण ऑर्डर दिलं होतं। सो आता जेवण आलेलं आहे, पाहुणे हळूहळू येत आहेत आणि आता थोड्या वेळामध्ये आमच्या पूजेलाही सुरुवात होणार आहे। जीवनातले सगळे व्यवहार चालतात असे महामानव भगवान बुद्ध आहेत, महामानव बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्यांच्यामुळेच आपलं जीवन हे चाललंय। काल आपल्याला कोणी विचारत नव्हतं
पण आज जे आपलं जीवन सगळीकडे समृद्धीनं भरलेलं आहे त्याचं कारण आहे बाबासाहेब, त्याचं कारण आहे भगवान बुद्ध. या दोन्ही महामानवांच्या तत्त्वज्ञानामुळे आज आपल्यात उर्मी आलेली आहे, ताकद आलेली आहे, आपली ओळख जगाशी ओळख झालेली आहे. आणि त्यासाठी मी पहिले 4 ओळीचं त्यांच्यासाठी वंदन करतो. हात जोडून घ्या. जाधव साहेब, हळूहळू मान करा. हा बसा जागेवर, गुडघ्यावर बसा, करा 3 वेळेस. आज माझे सहकारी म्हणजे मी तसा आमचे स्टाफचे इंचार्ज आहे आणि आमचे सहकारी आहे. आमच्यात घरी येऊन आम्हालाच मारणं लावलं. असं असावं की आपल्या सहकार्याचे पुढे जसं उन्नती व्हावा या ह्याच्याने मी त्यांना आज आशीर्वाद देतो की ते पुढे असंच उन्नती करत राहावं. आणि त्यामुळे मलाही त्यांचे जे घेतले घर घेतले तर आपण जे बोललात की पुढचं भविष्य तिने आत्ताच बघितलंय ते सर्वांनी असंच करायला पाहिजे. कारण पुढे आपल्याला माहिती नाही पुढे काय होणार आहे. तर आता जर थोडं पैसे गुंतून आता जर हे केलं तर पुढे भविष्यासाठी मुलांना चांगला पुढे ते मुलं त्यांच्या मुलांसाठी ते चांगलं हे करतील. म्हणून सर्वांनी हेच विचार करून त्यांनी हे रूम घेतलं. मला लय आनंद झाला, आमच्या पूर्ण स्टाफला आनंद झालेला आहे. तर मी त्यांना आशीर्वाद ते असंच पुढे असं उन्नती करावं. धन्यवाद सर. धन्यवाद सर. महामानव अभिवादन. ॲक्च्युली सतीश आणि मी आमचं गावापासून संबंध आहे. सतीश इंग्रज बघितलं तर माझा भाषाच आहे आणि लहानपणापासून मी सोबत एकत्र राहिलो वाढलो. पण कालांतरात कसं होतं ना की काही गोष्टी खांद्यावर पडल्याशिवाय आपल्याला काही दिसत नाही. त्या अनुषंगाने सतीश जेव्हा 2011 भरती झाला त्याच्या पावलापावलं आम्ही पण प्रॅक्टिस तेव्हा सुरू केली. कालांतरात आम्हाला पण इच्छा झालं. पण आज हे यश दुर्मिळच झालं आहे. कारण एक फ्लॅटचा असताना दुसरा फ्लॅट घेतला आणि एवढ्या कमी वयामध्ये जसं सिंग साहेबांनी म्हटलं आहे व्याख्यानं दोघं आहेत की बाबा एवढ्या कमी वयामध्ये आपण जे यश संपादन केलं ते खूप मोठं आहे. कारण बरेच लोक म्हणजे रिटायरमेंट होतात तेव्हा त्यांचं घर असते. खूप मस्त वाटलं. आणि मुंबईसारख्या भद्रवाला शहरामध्ये त्याचे भाव बघण्याला मिळत असतात. हे खूप चांगली गोष्ट आहे सर्वांसाठी आणि खूप आनंद झाला. ठीक आहे. माझे मित्र सतीश शिंगळे आज मुंबईसारख्या ठिकाणी घर घेणं एवढं सोपं नाही, पण एवढं कमी वयात आणि आमची त्याच्यापेक्षा जास्त सर्व्हिस झाली पण आम्ही पण घेऊ शकलो नाही. एक त्यांनी आज दुसरं घर घेतलं. आयुष्यात खूप मेहनती स्वभाव आहे त्याचा. सतत धडपड करत राहतो काय ना काय. एवढ्या ह्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे काही ना वरची कमाई असते त्याच्यामुळे लोक करतात प्रगती. पहिलं वरची कमाई नसताना सुद्धा स्वतःच्या मेहनतीने एक पैसा जमवून त्यांनी दुसरं घर घेतलं म्हणजे खूप मोठी प्रगती आहे ती. आणि त्याची प्रगती अशीच होत राहो. भगवान ईश्वर त्यांना सतत पुढं नेत राहो एवढीच मी आशा करतो. जय भीम. जगाला शांतीचा संदेश देणारे महाकरुणी तथागत गौतम बुद्ध व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करून आमचे मित्र किंवा गावचे नातेवाईक म्हटलं तरी चालेल सतीश शिंगळे व वैशाली इंगळे यांनी आज त्यांच्या गृहप्रवेशाची पूजा ठेवली त्यासाठी आम्हाला आमंत्रित केले आहे. तरीच त्यांनी पुढे जाऊन अशीच प्रगती करत राहावी हेच आम्ही गौतम बुद्धचरणी आणि बाबासाहेबांचरणी प्रार्थना करते. जय हिंद. मंडळींना माझ्याकडनं तुमचे आभार की तुम्ही आमच्या कार्यक्रमाला हजर राहिले म्हणून. असेच पुढे आपल्या कार्यक्रमाला नेक्स्ट कार्यक्रमाला हजर राहा याची अपेक्षा करतो आणि 2 शब्द संपर्क. तथागत कारुणी गौतम बुद्ध आणि आम्हाला जन्म देणारे डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या आशीर्वादाने आज आमचं मुंबईसारख्या या मोठ्या शहरामध्ये दुसरा फ्लॅट झाला. हे एकट्याच्यामुळे तर साहजिकच नाही आहे. कारण जोपर्यंत कोणी सल्ला देत नाही, योग्य गायडन्स देत नाही हे त्यामुळे पॉसिबल होत नाही. आणि यांना खरंच योग्य गायडन्स म्हणजे त्यांचा स्टाफ आहे
कारण आमच्यासोबत हे कमीत कमी संध्याकाळचे 2 तास सोबत असतात आणि रात्री झोपलेले असतात. सकाळी जातात तर पूर्ण दिवस त्यांच्या स्टाफसोबत जातो, त्यांच्यासोबत डिस्कशन करणं, प्रत्येक गोष्ट विचार विनिमय करून घेणं. सो मला असं वाटतं त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जर कॉन्ट्रिब्युशन असेल किंवा सपोर्ट असेल तर स्टाफचा पण आहे. आणि दुसरं म्हणजे स्वतः ते कुठलं व्यसन वगैरे नाही, त्यांनी स्वतः सगळं जमवलेलं आहे. आणि तिसरं म्हणजे माझी थोडीफार मदत मी कुठं हट्ट करत नाही, हे फ्युचरचा विचार करून आणि त्यांच्या परीने जसं होते तसं त्यांनी ते योग्यरित्या ॲडजस्ट केला आणि तसं करून आम्ही एक छोटंसं घर घेतलं जे तुमच्या आशीर्वादाने आज आम्ही उभे आहोत. आणि नक्कीच आशीर्वादही तेवढेच महत्त्वाचे असतात, कारण आशीर्वादाशिवाय ती गोष्ट होत नाही. आणि आमच्या घरच्यांचेही आहेत, काही कारणांमुळे ते येऊ शकले नाही आणि तुम्ही सर्व आमचेच आहात. एका शब्दावरती तुम्ही सर्व आलेले आहात, काही ऑन द वे आहेत, काही अजून येणार आहेत. तर खरंच सांगते खूप आम्ही आनंदात आहोत की आमचा पहिला फ्लॅट आहे, त्यानंतर आता दुसरा झाला आहे. तर हा आनंद गगनात मावेन असा आहे, पण त्यासाठी खूप काही खस्ताही खाल्ल्या. तो जास्तीत जास्त इंग्रज साहेबांनी खाल्ल्या, कारण मी त्यांचंही डोकं खाल्लेलं आहे. तर खूप बरं वाटते आणि स्पेशली म्हणजे तुमच्या आशीर्वाद आमच्या घराला भेटत आहे, तुमचे पाय लागले. कारण आमच्या एका शब्दावरती खूप लांबून इथं आलेले आहेत. स्पेशल सिंग मुंबईवरून आलेले आहात आणि तुम्ही सगळ्यांनी वेळ काढलेला आहे, त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. तुम्ही आमच्या इथं आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, आमची फॅमिली म्हणून तुम्ही सहभागी झालात, तुमच्या मनापासून खूप खूप आभार. आणि जेवण केलं ते तुम्ही जाऊ जेवण करायचं आहे, आता कुठं जायचं नाही, जेवण करायचं मग निघायचं कुठे निघायचं. फोटो काढायचे आहे ना पण. जेवण सगळ्यात झालं. हां कॅमेरा असते, कॅमेरा असतो, कॅमेरा असतो, गोळी असतो. हे काय इकडे आहे. हा भाजी किती घेतली नाही. हा बोला, काय म्हणताय. हा पुरे तुला नाही, तू पहिला फिनिश करा. डाळ देऊ का डाळ. बघा किती मोठा टप आहे यांच्यामध्ये. हे सर्व या सगळ्यांनी मिळून संपवलं. यांच्यासमोर हा टप ठेवलेला आहे आणि ते जेवण पण दाखव म्हणावं किती हे जेवण आम्ही खाल्ल्यानंतर. ह्या सगळ्या आमचे स्नेह संबंधित आहेत, आमच्या एका शब्दावरती आलेले आहेत, बट तिकडे माणसाच्या पंक्ती बसलेल्या आहेत म्हणून सर्व वेट करतात. जेवणाचं वेट करते. हे सगळ्या जेवणाचा वेट करत नाही, कारण सगळ्यांना भूक लागलेली आहे. बट हॉल खाली झाल्याशिवाय ह्या बसतील नाही जेवणासाठी. सो त्यांना हे काम दिलं आहे, वाट्या पुसायचे. वाट्या पुसायच्या. जयवीर धन्यवाद. असंच काही कार्यक्रम असतात ते येतात. वाका वाका खाली वाका खाली पुरी पुरीची काय हा झाला. मंडळी खूप छान पद्धतीने खूप चांगल्यारीत्या आमच्या घराचा गृहप्रवेश पार पडला आहे आणि हे सगळं पॉसिबल झालं आहे या माझ्या फॅमिलीमुळे. सो या फॅमिलीने आम्हाला खूप मदत केली जेवण सर्व करायला. खूप मंडळी येऊन गेली आहे, काही येत आहे. सो हे आता आमच्या समोर आहे सगळं जेवण, जे आता आम्ही स्वतः वाढून घेणार आहे, जेवायला बसणार आहे, कारण जेवण करायचं आमचं बाकी आहे. स्वयंपाक खूप छान झाला, ज्यांनी आम्हाला आचार्यांनी जेवण बनवून दिलं, सगळ्यांनी स्वयंपाक आवडला
आणि घराच्या आनंदामुळे खरंच भुके नाही आहे आता आम्हाला, पण सगळ्यांचे आशीर्वादही लागले, त्यांचे पायी आमच्या घराला लागले. सो त्यांचे मनापासून खूप खूप आभार. आणि खूप बरं वाटत आहे की आमच्या घरामध्ये कार्यक्रम सुरू आहे आणि ब्लॉग शूट करत आहे. ओके, आणि हा ब्लॉग शूट करत आहे अस्मिता. नाही मी नाही घेत. कसं घेतलं, याचं प्लॅनिंग काय होतं हे सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे नेक्स्ट ब्लॉग मध्ये. ओके, सो आता मी आता जेवायला बसणार आहे. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.